गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 55वी कथा. सातपुड्याच्या घनदाट जंगलातून संत मंडळींचा प्रवास चालू होता. नीरव शांतता होती. सर्व जंगल विठ्ठल नामाने गरजत होते आणि त्याचे पडसाद आजूबाजूच्या दरीतून घुमत होते. त्यामुळे विठ्ठलाचे नाव केवळ संत मंडळींच्या मुखातूनच बाहेर पडत असे नव्हे, तर सभोवतालच्या डोंगर दऱ्या कपाऱ्यासुद्धा त्यांना साथ देत होत्या. त्यामुळे एखादा प्रपात जसा कोसळताना त्याचा सतत आवाज होतो, तशी विठ्ठल नामाची आवर्तने सतत होत होती. विठ्ठल नामाला पार्श्वसंगीत होते. अरण्यातील पक्षी अनेक प्रकारचे आवाज काढून विठ्ठल नाव कानी पडल्याचा आनंद व्यक्त करीत होते. झाडे पानांची सळसळ करून चिपळ्या वाजवीत होती, तर जमिनीवरील पाचोळा चुरचुर आवाज करून संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाल्याबद्दल धन्यता प्रदर्शित करीत होता. मोकळे मैदान पाहून रात्रीचा मुक्काम करण्याचा संत मंडळींचा विचार होता. नामदेव मधूनच अभंगाची ओळ म्हणत असे व इतर त्याला साथ देत होती. आणि इतक्यात कोठून तरी एक तीर आला व सर्वांच्या समोर काही अंतरावर जमिनीत रुतला. सगळे एकदम थांबले. अचानक कोठून तरी एकदम 2 व्याध समोर आले. त्यांपैकी एक त्यांचा म्होरक्या असावा असे दिसत होते. संत मंडळी एकदम शांत होती. कोणाच्याही चेहऱ्यावर भीती नव्हती. कोणी एक नवीन यात्रेकरूच भेटावा अशा थाटात सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. व्याधाला हा अनुभव नवीन होता. तरीही लोकांना घाबरवून सोडण्यासाठी व्याध गरजला, कोणीही हलू नका, कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याजवळ असलेली सामानाची सर्व बोचकी येथे समोर आणून टाका. कोणीही काहीही लपवून ठेवू नका. कोणी हल्लात तर पळून जाण्याचा विचार केलात तर माझ्या बाणांचा नेम इतका अचूक आहे की तसे कशाला तुम्ही प्रत्यक्षच पहा. असे म्हणून व्याधाने धनुष्याला बाण लावला. बाजूच्या माणसाला खून केली. त्याने झाडावर एक दगड भिरकावला. पानांच्या चिंध्या करीत व फांद्यांवर आपटत तो दगड गेला. पण दमून भागून विश्रांती घेणाऱ्या एका पक्षाच्या उरात त्याने धडकी निर्माण केली. जीवाच्या भयाने त्याने आकाशात भरारी मारली व सुरक्षित स्थळाचे निरीक्षण करू लागला. तोच व्याधाच्या धनुष्यातून बाण सुटला व अंतराळात फिरणाऱ्या त्या पक्षाला घेऊन जमिनीवर पडला. स्वतःच्या यशस्वी शरसंधानाने खुश होऊन व्याधाने विकट हास्य केले व मोठ्या अभिमानाने त्याने संत मंडळींकडे पाहिले. पण सर्वांचे चेहरे असे होते तसेच होते. त्यात यत्किंचितही फरक पडला नव्हता. ज्ञानदेवांनी विचार केला. जसा रोगी तसे औषध. ज्ञानदेव आपल्या संतमेळ्यांकडे वळून म्हणाले, नामदेवा, नरहरी बुवा, सावतामाळी, मुक्ता, सोपाना सर्वांनी आपापल्याजवळ काय आहे ते तेथे त्या व्याध राजांच्या समोर आणून ठेवा. त्यांना त्यातील काय पाहिजे असेल ते घेतील आणि जे उरेल ते आपण घेऊन पुढे जाऊ. सर्वांनी आपापली बोचकी पडशा व्याधाच्या समोर आणून ठेवली. व्याध सर्व निरीक्षण करीत होता, पण एकही बोचके जड असल्याचे दिसत नव्हते. व्याध म्हणाला, तुम्ही कोण आहात? ज्ञानदेव म्हणाला, आम्ही यात्रेकरू आहोत. तू कोण आहेस? व्याधाला असा उलट प्रश्न करणारा अजून कोणी भेटला नव्हता. व्याधाने सर्वांकडे अभिमानाने पाहत व जरा जोरातच उत्तर दिले, मी व्याध आहे. ज्ञानदेव म्हणाला, तुझा व्यवसाय काय आहे? व्याध म्हणाला, वाटमारी करून यात्रेकरूंना लुबाडणे. ज्ञानदेव म्हणाला, काय तुझ्या या व्यवसायावर तुझ्या कुटुंबाची गुजराण होते? व्याध म्हणाला, छे, माझ्या बापजात्यांनी खूप मिळवून ठेवले आहे की मला हा व्यवसायही करण्याची गरज नाही. ज्ञानदेव म्हणाला, मग उगाच पापाचा डोंगर का वाढवतोस? व्याध म्हणाला, स्वतःचा व्यवसाय करण्यात पाप कसले आले? व्यापारी व्यापार करतो, शेतकरी शेती करतो, बामण भटकेरी करतो, त्यांना पाप लागत नाही ते, आणि मलाच कसे पाप लागेल? ज्ञानदेव म्हणाला, एकदम बरोबर. स्वतःला व कुटुंबाला उपजीविकेला पुरेल एवढेच मिळवण्यात कोणतेही पाप नाही. पण जो स्वतःच्या चैनीसाठी, ऐशारामासाठी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून जे अधिक मिळवतो ते पाप आहे. तुला लुटायचे आहे ना, ती बोचकी घेऊन जा. त्यात तुला काय मिळतंय ते पहा व आजच्या रात्रीपुरता तो आम्हाला शिधा दे, म्हणजे आम्ही तो इथे शिजवून खाऊ व उद्या पुढील प्रवासाला जाऊ. व्याधाने बोचकी तपासली. त्यात त्याला काहीच मिळाले नाही. ज्ञानदेवांनी त्याला सांगितले ते त्याला समजले नाही, तरी त्याच्या एक गोष्ट निश्चित लक्षात आली की ही माणसे वेगळी आहेत. व्याध तेथून जाऊ लागला. व्याध निघाला तसे ज्ञानदेवांनी त्याला हाक मारली. व्याधराज. व्याध हाक ऐकून परत आला व म्हणाला, काय लपवून ठेवले आहे काय? काय असेल ते द्या, मग जा. ज्ञानदेवांनी व्याधाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले व म्हणाले, व्याधराज, तो पक्षी मरून पडला आहे. तो आपण खाण्यासाठीच मारला ना, मग घेऊन का जात नाही त्याला? व्याध म्हणाला, अशा पक्ष्यांचे मांस आम्ही तर रोज खातो. माझा नेम दाखवण्यासाठी मी तो पक्षी मारला. ज्ञानदेव म्हणाला, केवळ तुमचा नेम दाखवण्यासाठी एका जीवाची हत्या? व्याधराज, जीव एवढा का स्वस्त झालेला आहे? व्याध म्हणाला, अहो, असे कितीतरी पक्षी माझी पोरे रोज मारतात व मातीत पुरून टाकतात. काय त्यांची गणती? ज्ञानदेव म्हणाला, व्याधराज, दुसऱ्याचा जीव म्हणजे त्याला काहीच
किंमत नाही. तो जीव तुम्ही घेतला तो परत तुम्हाला घालता येतो. तुम्हाला पक्षी नको आहे तर तुम्ही त्याला परत जिवंत करू शकता का? व्याध या प्रश्नाने गोंधळला. अपराधी चेहरा करून तो म्हणाला, छे छे, त्याला जिवंत कसे करता येईल? ज्ञानदेव म्हणाला, व्याधराज, ही सृष्टी परमेश्वराची आहे. तेथे सर्वांना मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्याचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. परमेश्वर त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करेल. समजा असेच मुले खेळता खेळता तुमच्या मुलाच्या छातीत बाण घुसला व तो मेला तर? व्याधाने कानावर हात ठेवले. ज्ञानदेवांनी सोपानाकडे पाहिले. त्याने मेलेला पक्षी उचलून आणला. त्याच्या अंगातून आरपार बाण गेलेला होता. ज्ञानदेवांनी तो पक्षी व्याधासमोर धरला. व्याधाला तेथे त्याचा मुलगा दिसू लागला, कारण काही वर्षांपूर्वी त्याचा एक मुलगा असाच बाण लागून मेला होता. त्याच्या डोळ्यातून आसवी वाहू लागली. ज्ञानदेवांनी पक्षाच्या अंगातील बाण हळूच बाहेर काढला. त्यांनी सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांनी मान हलवली. ज्ञानदेवांनी पक्षाच्या अंगावरून हळूच हात फिरवला व दोन्ही हातांनी धरून त्या पक्षाला हवेत उंच उडवला. आणि काय आश्चर्य, पक्षी फडफड पंख हलवीत उडून गेला. व्याध आ वासून पाहतच राहिला. त्याने झटकन वाकून नमस्कार केला. ज्ञानदेवांचे पाय धरले. स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागला. महाराज, क्षमा करा, फार मोठा अपराध झाला. आपण क्षमा केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. ज्ञानदेवांनी त्याला हाताला धरून उठवले व त्याला म्हणाले, क्षमा मी कोण करणार व्याधराज? परमेश्वराची क्षमा माग. पण परमेश्वर तेव्हाच क्षमा करील जेव्हा तू आमच्या जवळचे धन लुटून घेशील. व्याध म्हणाला, महाराज, खरोखरीच मला धन नको. आपण क्षमा करावी हीच इच्छा. ज्ञानदेव म्हणाला, व्याधा, अरे सोने, नाणे, पैसा, चांदी, कपडे ही काय धनदौलत आहे? हे सर्व मातीचे प्रकार आहेत. आम्हा सर्वांजवळ याहीपेक्षा फार मोठी दौलत आहे. कोणती आहे माहीत? तर ऐक. आणि सर्व संत मेळ्याने हरिनामाचा, विठ्ठल नामाचा गजर केला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काही पळ या नामगजराने अरण्य दुमदुमून गेले. ज्ञानदेवांनी एक ध्वजपताका व्याधाच्या हाती दिली व सांगितले की, व्याधा, विठ्ठल भक्तीचे धन तू आम्हा जवळून घे. रोज विठ्ठलाचे नाव घेत जा. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना जंगल पार करण्यास तू मदत कर. त्यांचे रक्षण पालन हीच परमेश्वराची सेवा. यानेच परमेश्वर तुला क्षमा करेल. आजपासून तुझे नाव हरिपाल झाले व तू तुझ्या मुलांनाही हीच दीक्षा दे. आम्ही निघतो. हरिपाल सर्वांच्या पाया पडला. आग्रहाने सर्वांना थांबवून घेतले. रात्रीचा शिधा दिला. सर्वांनी भोजन केले. रात्री श्री ज्ञानदेवांचे कीर्तन झाले. रात्रभर व्याध नव्हे, हरिपाल झोपलेल्या संतमंडळींचे रक्षण करीत होता. पहाट झाली व संतमंडळींनी हरिपालाचा निरोप घेतला. गिरणारचा डोंगर उतरून संतमंडळी मारवाडात आली. वसंताने पाठ फिरवली व ग्रीष्माने प्रवेश केला. डोक्यावर तप्त सूर्य, पायाखाली तप्त वाळू, सभोवतालचे वातावरण तप्त. तप्त वाळूवरून वाहणारे वारेही तप्त. त्यामुळे तप्त उन्हाच्या झळा अंग भाजून काढीत होत्या. विठ्ठल नामाच्या गजरात देहभान हरपून जरी संतमंडळी चालली होती तरी देहधारी जीवाला ते शारीरिक कष्ट पडायचे ते पडतच होते. मग ती साधी सामान्य माणसे असोत वा संत सज्जन लोक असोत. देह म्हटला की क्षुधा तृषा ही आलीच. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांच्या जिभेला चोचले नसतील. अमुकच पदार्थ हवा व तोही अमुक एका वेळेलाच हवा असा अट्टहास नसला तरी वेळेला काहीतरी पाहिजे एवढेच. त्याचप्रमाणे जे मिळेल व जसे मिळेल त्यावर वेळ काढीत मंडळी इथपर्यंत आली होती. दक्षिणेतील मद्र देशातील पाऊस सोसला. उत्तरेची थंडी सोसली. आता मारवाडातील उन्हाळ्याचा नमुना त्यांना जाणवत होता. मध्यान्नाची वेळ झाली. बराच वेळचा पायी प्रवास झाला होता. तप्त सूर्याने अंग भाजून काढून शरीरातील पाणी शोषून घेतले होते. कपाळावरून हात फिरवला तरीही घामाचा थेंब लागत नव्हता. विठ्ठल नामाचा गजर करून घशाला कोरड पडली होती. शुष्क कंठातून आवाज बाहेर येत नव्हता. पाण्याची जरुरी भासू लागली होती. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, तहान लागली. पाण्याची विहीर कुठे नजरेस येते का? ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, मी सुद्धा तोच विचार करीत होतो. माझी नजर त्यासाठीच भिरभिरत आहे. मला वाटते अजून जरा पुढे गेले तर काहीतरी कळेल, कारण थोड्या दूर अंतरावर झाडांची हिरवी पाने दिसत आहेत तर काही पक्षीही उडताना दिसत आहेत. तेव्हा तेथे काही वस्ती असावी असे वाटते. जरा पुढे गेल्यावर निश्चित समजेल. सर्वजण कपाळावर हात घेऊन काही दिसते की काय याचा प्रयत्न करू लागली. पावले पडत होती पण ती आता जड झालेली होती. थोड्या वेळाने कोणी स्त्रिया पाण्याचा हांडा डोक्यावर घेऊन जाताना दिसू लागल्या. सर्वांना हुरूप आला. त्यांची पावले वेगाने पडू लागली. त्यांना जवळच एक कुवा म्हणजे विहीर दिसली. विहिरीवर कोणी नव्हते. मनसोक्त पाणी पिऊन घ्यावे म्हणून सर्वजण लगबगीने विहिरीजवळ आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की ही विहीर नसून जणू एक मोठे बिळच आहे व ते बिळ कदाचित पाताळापर्यंत गेले असावे, कारण तो कुवा खूपच खोल होता व त्याच्या तळाला पाणी दिसत होते. आता इतक्या खोलीतून पाणी वर कसे काढावे हा प्रश्न होता. नामदेवाच्या मनाची तगमग झाली. मारवाडातील लोकांचे पाण्याचे हाल किती भयंकर आहेत याची नामदेवाला कल्पना आली. त्या मानाने
महाराष्ट्रातील विहिरी खूपच उथळ आहेत व भरपूर पाणी देतात असे नामदेवाला वाटले. नामदेवाला चंद्रभागेची आठवण झाली. नामदेव मनात देवाची प्रार्थना करू लागला. पांडुरंगा, अरे या जगातील सर्व लोक तुझी लेकरेच आहेत ना, मग हा तुझा भाव का एकाला पाण्यात बुडवून मारतोस आणि एकाला पाण्या वाचून मारतोस? भगवंता, काय ही तुझी लीला? सर्वाठाई समभाव ठेवायला सांगणारा तूच असा भेद करतोस. जणू नामदेवाच्या कानात देव बोलले. नामदेव ते ऐकून म्हणाला, देवा काय म्हणता? ही ज्याच्या त्याच्या कर्माची फळे आहेत. देवा, तुमचे म्हणणे एक वेळ मानले तरी शिक्षा करणारा कठोरपणे शिक्षा करू शकतो, पण देवा पाहणारा तेवढा निर्दय होऊ शकत नाही. तेव्हा ज्ञानदेवांनी नामदेवाची तंद्री मोडली. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, अरे कसला विचार करतोस? तुला तहान लागली ना, मग पाणी पिऊन ये. नामदेव आश्चर्याने ज्ञानदेवांकडे पाहू लागले. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे पाणी पिऊन ये म्हणजे काय? एवढ्या खोल कुव्यामध्ये उतरणार तरी कसे व वर येणार तरी कसे, आणि तू पाणी पिऊन आलास? ज्ञानदेव म्हणाला, नाही नामदेवा, तुला तहानलेला ठेवून मी पाणी कसे पिणार? नामदेव म्हणाला, मग इतर कोणी पाणी प्यायले आहेत का? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, पाणी किती खोल आहे, मग कोणीतरी पाणी पिऊ शकेल काय? नामदेव म्हणाला, मग ज्ञानदेवा, तू पाणी पिऊन ये असे तू मला कसे म्हणालास हे मला समजले नाही. म्हणजे तुला नेमके काय म्हणावयाचे आहे? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, जशी परिस्थिती असेल तसे वागले पाहिजे. हा पहा, मी पाणी पिऊन येत होते. आणि ज्ञानदेव अदृश्य झाले आणि थोड्या वेळाने तोंडावरून ओले हात फिरवत ज्ञानदेव नामदेवासमोर प्रगट झाले. नामदेवाने विचारले, ज्ञानदेवा, हे काय, तू पाणी पिऊन आलास ते कसे? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, आता हे का मी तुला सांगायला पाहिजे? आणि मा सिद्धीच्या योगाने मी सूक्ष्मरूप घेऊन खाली गेलो आणि पाणी पिऊन आलो. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, आणि इतरांचे काय? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, इतरसुद्धा तितके समर्थ आहेत ते हे मला माहीत आहे. सर्वांनी पाणी प्यावे, पुढच्या मार्गाला लागावे. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे आपणासारख्या सिद्ध पुरुषांनी केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला तर कसे चालेल? मी विचार करतोय येथील आताच गेलेल्या स्त्रियांचा. त्यांना या इतक्या खोलवरून पाणी काढण्याचे किती कष्ट होत असतील. आपणाकडील विहिरींना किती बरं पाणी असते. तेव्हा आपण येथील लोकांची ही तशीच सोय व्हावी असे का पाहू नये? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, आताच तू पांडुरंगाशी बोललास ना, मग पांडुरंगाने काय उत्तर दिले? जो तो ज्याचे त्याचे कर्म भोगत असतो. होय ना, न्यायाधीशांनी शिक्षा द्यावायची व त्यानेच दया दाखवायची ही काही योग्य रीत होऊ शकत नाही व त्या न्यायाला काही अर्थही राहणार नाही. नामदेव म्हणाला, मग ज्ञानदेवा, तुला म्हणायचे आहे तरी काय? मारवाड्यातील पाण्याचे हे हाल असेच उघड्या डोळ्यांनी आपण पाहून आणि आपल्यापुरती तहान भागवून आपण पुढे निघून जायचे काय? ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, मग तुझा विचार तरी काय आहे? नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, हे पाणी उंजळीने पिता येईल इतके वर आल्याशिवाय मी येथून उठणार नाही. पांडुरंगाचे नाव घेत येथेच प्राणत्याग करीन. आणि नामदेवाने विहिरीच्या काठी बैठक मारली. विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. सर्व संत मंडळी पांडुरंगाचे भजन करू लागली. नामदेव अर्थतेने पांडुरंगाला विनवीत होता. पांडुरंगा, माझे सर्व काही तूच आहेस. तूच माझा देव आहेस. इष्ट, बंधू, सखा, सोयराही आहेस. माझी लाज तुझ्या हाती आहे. देवा, हे पाण्याचे हाल माझ्याच्याने पाहवत नाहीत, तेव्हा तू कृपावंत व्हावेस. भगवंता, पाणी हे जीवन आहे, तेव्हा त्याची येथे मुबलकता असू दे. ही विहीर भरून आली पाहिजे, म्हणजे सर्वांना सहज पाणी हाती लागेल. आणि तसे झाल्याशिवाय पांडुरंगा, मी पाणी पिणार नाही. माझा येथे पाण्यावाचून प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी येथून हालणार नाही. पण देवा, आपण इतके निर्दय निश्चितच नाहीत. तेव्हा आपण मजवर कृपा करा व या लोकांचे हे पाण्याचे हाल थांबवा. देवा, आपणाला अशक्य असे काहीच नाही. तेव्हा देवा, तुम्हीही माझी आळ पुरवावीच. नामदेवाने विठ्ठल नामाचे भजन सुरू केले. कंठ सुकून गेला. घटका पळे सरत होती. नामदेवाची आर्तताही शिगेला पोहोचू लागली. कंठातून शब्दोच्चार बाहेर पडेनासा झाला. तहानेने प्राण कंठाशी आला. नामदेवाला ग्लानी आली आणि नामदेव तेथेच विहिरीच्या काठावर आडवा झाला. नरहरी सावता यांनी त्याला वेळेवर धरले म्हणून, नाहीतर त्याचा तोल जाऊन तो विहिरीतच पडला असता. नामदेव पडला आणि विहिरीतून गडगड आवाज होऊ लागला. आवाजाबरोबर पाण्याची पातळी वरवर येत होती. शेवटी पाणी विहिरीच्या काठावर वाहू लागले. काठावर आडव्या झालेल्या नामदेवाचे कपडे भिजले. नामदेवाच्या तोंडात पाणी गेले. नामदेव सावध झाला. त्याने वाहणारे पाणी पोटभर पिऊन घेतले. सर्व संत मंडळींनी पाणी पिऊन घेतले. सर्वांनी नामदेवाचा, पांडुरंगाचा जय जयकार केला. विठ्ठल नामाचा गजर झाला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, तुझ्या भक्तीने पांडुरंग अगदी तुझ्या अंकित झालेला आहे. धन्य आहेस खरोखरी धन्य धन्य. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, फार काय बोलू मी. अरे, हे तर तुझेच कर्तृत्व आहे. आणि सर्व संत मंडळींनी पुन्हा पाणी पिऊन घेतले आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. तेथील रहिवासी लोक त्याचवेळी तेथे आले. त्यांनी विहीर भरून वाहणारे पाणी पाहिले आणि त्यांना कळून चुकले की ही जी किमया झाली आहे ती या संत मंडळींच्यामुळेच झाली आहे. म्हणून त्यांनी सर्व संत मंडळींनी केलेल्या
जय जयकारात आवाज मिसळला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नामदेव महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. निघालेल्या संत मेळ्याला गावकऱ्यांनी निरोप दिला. धन्यवाद.